माझ्यात नाही कधी येणार आहे तू? हॅलो एव्हरीवन, सो वेलकम टू आवर सेकंड व्लॉग विच इज अ व्हेरी रँडम व्लॉग. आणि मी हा स्पेशली व्लॉग करते माझ्या आईसाठी, कारण माझी आई जवळजवळ आता 1 महिना झाला आहे आणि ती घरी नाही आहे. आणि एवढी कामं आहेत ना घरात, म्हणून. आणि तिला असं वाटते की मी घरी बसले आम्ही काहीच करत नाही. त्याच्यामुळे ती रोज आम्हाला विचारते झाडांना पाणी टाकलं का, कपडे वाळत घातले का. त्याच्यामुळे मी हा स्पेशल ब्लॉग करते तिच्यासाठी, की आम्ही सगळं करतो हे दाखवाय. आम्ही म्हणजे मी, माझा भाऊ काहीच नाही करत. तर आज आपला मेन अजेंडा आहे की सगळं म्हणजे एकतर मी चालली आहे परवा दिल्लीला. त्याच्यामुळे मला आज पॅकिंग करायची आहे, प्लस मला इंडोवेजच्या ऑर्डर्स पॅक करायच्या आहेत. नंतर पार्सल डिलिव्हर करायचं आहे आणि ATVTला पण भेटायचं आहे आज, कारण मग परत आठवड्याभर भेटणे होणार आहे. आणि अशी बरीच कामं आहेत, सो आता कळतील. आणि लंचला कच्ची दाबेली बनवायचा प्लॅन केला आहे आज. का केला आहे मला खरंच माहीत नाही, कारण माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे. तरी पण मी केला आहे. तर बघूया. आता पहिले तर सामान आणण्यापासून सुरुवात आहे. आणि रोज सकाळी उठल्यावर माझं पहिलं काम असतं, अगदी पहिलं म्हणजे मी पाणी पण नाही पीत. आणि पहिले मी ऑर्डर्स बघते की आजच्या काय काय आहेत. तर तसं मला दिवस प्लॅन करायला लागतो. नाव आय एम कन्फ्यूज की कच्ची दाबेली करू की नाही, कारण माझ्याकडे सामान आहे पण कमी आहे आणि मला बाहेर जावं लागणार आहे आणायला. आणि जाऊ दे, करतेच. आणि मी अशासाठी पण करते की मी आजकाल नवीन सिरीज चालू केली इंस्टावर, कुक विथ मीवाली. तर 2 एपिसोड्स झालेत, तर मे बी आज 3रा आपण करूया. मी आता सामान घेऊन आली आहे सगळं कच्ची दाबेलीसाठी. तर आता ब्रेकफास्टला मला काही जास्त करायची इच्छा नाही आहे, त्याच्यामुळे मी साधी कांदा टोमॅटो आणि असंच टाईमपास अशी भेळ बनवणार आहे, सिम्पल. माय मॉर्निंग रुटीनमध्ये रोज असतं. से हाय. से हाय. गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळचे 7 आणि आम्ही दोघेही खोटारडी. 10 वाजलेत आणि ही आत्ता उठली आहे. मी फोन केला तेव्हा उठली आहे ही. तू खरं सांग, 10 नाही वाजलेत? गुंडी, मी दाखवू का? घड्याळ दाखवू मी? आपला फोन 20 मिनिटं झालं चालू. 20 मिनिटात चालूच नाहीये खोटारडी. डाब. ही मला अशीच बदनाम करते. फॅशनिस्ट आहे. डेनिम ऑन डेनिम घातलंय त्यांनी. काय व्लॉगिंग मध्ये आता माझे सगळे येणार आहेत. काय म्हणणं आहे तुझं? मला पण बोलायचे. खोलायचं यूट्यूब चॅनल. काय खोलायचं? यूट्यूब चॅनल खोलायचंय त्याला. खोल आधी डेनिमचा शर्ट खोल. हेच घ्यायचं होतं मला व्हिडिओमध्ये, कारण मी सगळी कामं करते आणि फक्त असं बापरे आई रोज पाणी टाकते. मावशींना विचारते का, आत्ताच टाकलं मी. बघ ना बघ. कधी येणार आहे तू? मी नाही येणार. शूटच्या नादात मी कंप्लीट विसरले की माझा व्लॉग चालू होता. आता मी रेडी झाले आणि फर्स्ट आउटफिट ॲक्च्युली झाला पण, आणि माझ्या खरंच लक्षात नव्हतं. ते एक ब्रँड शूट करायचं होतं तर ते झालं. आणि आता आपलं ऑर्गॅनिक कंटेंट चालू करते आहे मी. हे माझं असं डेली असतं, म्हणजे 1 दिवस आड तरी कंपल्सरी असतं की मी तयार होते आणि रोज मेकअप करावा लागतो रोज. आणि मग छान मी तयार होते, शूट करते आणि मग लगेच ते ठेवून लगेच एडिट करावं लागतं. मला आजकाल आता ब्रँड शूट्स यायला लागलेत आणि मला एवढं भारी वाटतं ना. मला खरं तर कधीच असं कंटेंट क्रिएशन नव्हतं करायचं. मी फक्त इंडोवेजसाठी चालू केलं होतं आणि आता मला हे इतकं आवडायला लागलं आहे ना की मी आता हे रोज करते. मी इंडोवेजचं पण करते, असं नाही की मी ते नाही करत. त्याच्यावरच फोकस आहे माझा आणि मी त्याच्याचसाठी करते आहे सगळं.
बट मला खूप छान वाटतं की जेव्हा ब्रँड्स अप्रोच करतात किंवा आणि हां प्लस लोक पण मला खूप जास्त सांगतात की तुझं कॉन्टेंट आवडतो. मग आजकाल मला लोक भेटायला पण लागलेत. सो खूप भारी वाटतं मला हे खूप जास्त. आता रील शूट करून झालेले आहेत आणि आता अजून एक रील शूट करते मी आणि त्याच्यासाठी मी कुकिंगवाली शूट करते. तर त्या बघायच्या असेल तुम्हाला तर तुम्ही इन्स्टावर जाऊन बघू शकता. तर आज आपला बेत कच्ची दाबेलीचा आहे. बघूया काय बनतं आहे काय नाही. कच्ची दाबेली बनवणं चालू आहे इथे आणि खूप स्किल्स लागतात कुकिंगसाठी जे की माझ्यात नाही आहेत आणि पेशन्स पण लागतो जो की माझ्यात आहे थोडाफार. बॅलन्स होऊन जातो. आय एम हाय ऑन कच्ची दाबेली राईट नाव आणि खूप खूप जास्त झालं आहे मला आणि भयानक झोप येते आहे. पण आता कामं आहेत त्याच्यामुळे झोपणार तर नाही आहे आणि इट्स 4:20 आणि आम्ही आता ATVT भेटणार आहोत 7:30 ला वगैरे. त्याच्यामुळे आता तोपर्यंत कामं. मागच्या वेळेसारखंच यावेळेस पण प्लॅन कॅन्सल झालेला आहे. वेळेवर यांना मीटिंग्स येतात, वेळेवर यांचं काहीही होतं त्याच्यामुळे प्लॅन कॅन्सल होतातच आमच्या ॲक्टिव्हिटीचे. पण दुसरा प्लॅन आहे माझ्याकडे जो म्हणजे ते काम होतं ॲक्च्युली. तर मग आता ते करायला जाणार आहे मी. पण त्याच्या आधी मला पॅकिंग करायची आहे कारण मी परवा जाणार आहे आणि आत्ता मला एकदम रिअलाईज झालं की मला 2 दिवस आहेत फक्त पॅकिंगला. जास्त पॅकिंग नाही आहे पण तरी पॅकिंग तर करावी लागेल. आधी पॅकिंग करते आणि मग आपण जाऊया. तयारी करण्याच्या आधी ऑर्डर्स पॅक करायच्या होत्या तर आता ते चालू आहे. तुम्हाला मी असं फर्स्ट टाईम आपण ब्लॉगमध्ये हे दाखवत आहे. हे असं छोटंसं क्यूटचं पॅकेजिंग आहे माझं आणि 2 ड्रेस आत्ता मला पॅक करायचे आहेत आणि ते कुरिअर करायला जायचं. दोन्ही पार्सल्स माझे रेडी आहे अँड लुक हाऊ क्यूट आर पॅकेजिंग इज. आणि हे नाही दाखवू शकत दुसरं पण असं झालेलं आहे आता सगळं. आता पटकन रेडी होते आणि निघते. काय काम आहे ते सांगते मी नंतर. मी आणि माझा भाऊ दोघंच घरी आहे आणि आम्ही एक मस्त कांड केला आहे. बेड तोडला इथून अख्खं. इथे ना एक फळी होती आणि ही अख्खी तोडली आम्ही. आता आई येणार मला मारणार. आय एम रेडी. मी सांगितलंच नाही मी कुठे चालली आहे. तर माझ्या दादाची एंगेजमेंट आहे आणि त्याच्यासाठी ते जे आम्ही एक लॉन सिलेक्ट केलं आहे त्यांच्या फूड टेस्टिंगसाठी जायचं आहे मला. पण मी माझ्या बेस्टीशिवाय कुठे जात नाही त्याच्यामुळे मी तिला पण घेऊन चालली आहे फूड टेस्टिंगला आणि आमची अजून एक ताई येते. तर आता इव्हिनिंग प्लॅन सध्या तरी तोच आहे. छान आहे. बाय बाय. झालं भटकून झालं. काकू तुम्ही नाही तर बघा किती वाजले सांगते मी. 1 सेकंड. चल ठेवते. बाय. 10:19 22-19 झालेले. काकू असते तरी तुझ्यासोबत चालतं तिला. ते आहेच. माझ्यावर विश्वास आहे. ठीक आहे. बाय. बाय. गुड Guys, नाईट. बाय. आवडला असेल तर लाईक करा. त्याला वेळ आहे अजून पण तरी. आणि सबस्क्राईब करा, शेअर पण करा. थँक्यू. सो असा होता डे इन माय लाईफ. खरं तर काहीच नव्हतं झालं पण असंच मला त्यातच मजा असते ना रँडम व्लॉग्समध्ये. म्हणजे मला तर खूप आवडतात असे दुसऱ्यांचे खूप रँडम व्लॉग्स बघायला. आणि मी जेव्हा करते तेव्हा असं वाटतं की काहीच तर नाही करत आहे मी तरी पण काय मग. पण ठीक आहे जो है वो है. आता मी उद्याचा पण मे बी करणार आहे व्लॉग कारण मला आज जी पॅकिंग करायची होती ती मी काहीच केलेली नाही आहे. मी फक्त कपडे जे न्यायचे आहेत ते काढून ठेवलेत बस. बाकी मला अजून प्रेस करायचे आहेत, बॅगमध्ये टाकायचे आहेत. बाकी सगळंच काहीच केलेलं नाही आहे मी. तर आता ते करायचं आहे आणि दिस इज माय फर्स्ट टाईम की मी सोलो ट्रॅव्हल करणार आहे आणि ट्रेनमधून. आय एम स्कॅर्ड पण ठीक आहे बघूया. सो येस बाय बाय. गुड नाईट. आणि व्लॉग कसे वाटत आहेत मला प्लीज सांगा. मला सजेशन्स द्या की आपण अजून काय काय करू शकतो.
आणि प्लीज आवडला असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज माझ्या चॅनलला. आय नीड युअर सपोर्ट. आणि येस, बाय.